हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झरपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, 30 दिवसात इंग्रजी वाचन शिका अशा प्रकारची सिरीज आपण सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये अगदी शून्यापासून आपण इंग्रजी वाचायला शिकणार आहोत. आज आहे दिवस 3रा. तर आज आपण 3 अक्षरी शब्दांचे वाचन शिकणार आहोत. या आधीचे 2 व्हिडिओ जर आपण बघितलेले नसतील तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तिथून आपण ते व्हिडिओ नक्की बघावेत. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आपण काय शिकणार आहोत ते थोडक्यात एकदा बघूया. ए स्वरांचे शब्द आपण बघणार आहोत. यामध्ये एचा आवाज आपण आधीच पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, अल्फाबेटचे साऊंड. तर एचा आवाज होतो ॲ. त्यानंतर CBC पॅटर्न म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. शब्दांची फोड करून वाचन करणे आणि लहान वाक्यांचा सराव. शब्द कसा तयार होतो? ज्यावेळेस लेटर्स एकत्र येतात आणि एकत्र आल्यामुळे त्यांच्यामधून एक विशिष्ट प्रकारचा अर्थ निघतो, मिनिंग निघतो, तेव्हा त्याला आपण वर्ड म्हणतो. बघा, या ठिकाणी 3 लेटर एकत्र आलेले आहेत, C, A आणि T. आता C चा आवाज आहे क, A चा आवाज आहे ॲ आणि T चा आवाज आहे ट. मग आपल्याला हे जोडायचे आहेत, क, ॲ, ट म्हणजेच कॅट. पहिल्या 2 अक्षरांचा आवाज एकत्र करा आणि मग तिसरे अक्षर जोडा. अशा प्रकारे हा शब्द तयार होतो. ॲट फॅमिली वर्ड आपण बघणार आहोत की ज्या शब्दांच्या शेवटी ॲट येते. बघा, ब ॲट बॅट. आता या ठिकाणी आपण सवय लावायची आहे, याला बी म्हणायचं नाही तर ब म्हणायचं आहे. जे त्याचे साऊंड आहेत ते साऊंडच आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे आणि त्या साऊंडचाच उपयोग आपण करायचा आहे. ब ॲट बॅट, ह ॲट हॅट, र ॲट रॅट, क ॲट कॅट, म ॲट मॅट, फ ॲट फॅट. यानंतर ॲन फॅमिली वर्ड आपण बघणार आहोत ज्या शब्दांशेवटी ॲन येतो. फ ॲन फॅन, प ॲन पॅन, क ॲन कॅन, म ॲन मॅन, व ॲन वॅन. यानंतर ॲप आणि ॲड फॅमिली आपण बघणार आहोत. सुरुवातीला ॲप बघणार आहोत. क ॲप कॅप, ट ॲप टॅप, म ॲप मॅप, न ॲप नॅप. त्यानंतर ॲड फॅमिली वर्ड. ब ॲड बॅड, ड ॲड डॅड, स ॲड सॅड, म ॲड मॅड. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना घरच्या घरी इंग्रजी वाचायला शिकवायचे आहे. त्यांना अशा प्रकारचे वर्ड्स द्यायचे आहेत. सुरुवातीला आपण त्यांना त्यांचे साऊंड जे आहे ते सांगायचे आहे आणि त्यानंतर मग त्यांना ते वाचायला लावायचे आहेत. त्यांना जिथं कुठं अडचण येईल तिथं मग आपण त्यांना मदत करायची आहे. यानंतर चला आता आपण काही सेंटेन्स रीडिंग करूयात. बघा, आता हा साईड वर्ड आहे, याला वाचायचा आहे अ. अ र ॲट रॅट, स ॲट सॅट, ऑ न ऑन, अ म ॲट मॅट, अ रॅट सॅट ऑन अ मॅट. नेक्स्ट बघूया. अ म ॲन मॅन, ह ॲज हॅज, अ व ॲन वॅन, अ मॅन हॅज अ वॅन. यानंतर
ड ॲड डॅड, ह ॲज हॅज, अ क ॲप कॅप, डॅड हॅज अ कॅप. यानंतर आहे साईड वर्ड आहे, याला वाचायचं आहे द क ॲट कॅट इज, स ॲड सॅड, द कॅट इज सॅड. अशा प्रकारे आपण मुलांकडून हे वाचून घ्यायचं आहे. यानंतर प्रॅक्टिस टाईम, रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहायचं आहे. योग्य लेटर कोणतं येईल ते आपण मला कमेंट करायचं आहे. बघा कॅट, तर या ठिकाणी कुठलं लेटर येणार आहे ते कमेंट करा. त्यानंतर आहे फॅन, टॅप. तर आजचा गृहपाठ आहे. आजचे जे सर्व शब्द आहेत ते सर्व शब्द आपण वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्यानंतर जॅम आणि बॅग या शब्दांची फोड कमेंटमध्ये लिहून सांगा. तुमच्या घरातील 5 वस्तूंची इंग्रजी नावे शोधा ज्यात ए साऊंड येतो. मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अक्षरी शब्दांचे वाचन शिकलेलो आहोत, ज्यामध्ये आपण एचा साऊंड असलेले 3 अक्षरी शब्द वाचायला शिकलेले आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप रीडिंग. थँक्यू.